Hello friends, welcome back to my channel. Myself Amol Chavan and I'm here to guide you throughout your engineering admission process for the academic year 2024-25. आजपासून मी क्वेश्चन अँड आन्सर सिरीज चालू करत आहे. क्वेश्चन्स असे जे तुम्ही जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळी जे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही क्वेश्चन्स विचारता त्यातूनच हे क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत आणि असे क्वेश्चन्स मी सिलेक्ट केले जे वारंवार विचारले गेलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट याची पण मी खबरदारी घेतली की त्या क्वेश्चन्सचे आन्सर देताना माझ्याकडे काही ऑथेंटिक डेटा असला पाहिजे. म्हणजे एखाद्या कॉलेजबद्दल तुम्ही क्वेश्चन विचारला असेल तर त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती त्याबद्दल काहीतरी माहिती असणं अपेक्षित आहे. ती माहिती गोळा करून किंवा एखादा जर तुम्ही गव्हर्नमेंट रिलेटेड जर तुम्ही क्वेश्चन विचारला तर गव्हर्नमेंटचा काही GR आहे का, तर या गोष्टी मी पहिले कलेक्ट करेन आणि त्यानंतरच मी तुमच्या क्वेश्चनची आन्सर देईन. अदरवाईज जर माझ्या हाती काहीच असं ऑथेंटिक डेटा नसेल आणि मी तुमच्या क्वेश्चनची फक्त काहीतरी उत्तरं देणं, व्हर्बल कम्युनिकेशन करत बसणं यात काही अर्थ नाही, कारण त्यातून काही आउटपुट नाही आहे. सो त्यामुळे तुम्ही जर क्वेश्चन्स विचारत असाल आणि मी तुमचा क्वेश्चन्स जर घेत नसेन सुरुवातीला तर एकच गोष्ट आहे की माझ्याकडे त्याबद्दल ऑथेंटिक डेटा नाही आहे. ओके, सो विथ दिस मी आजचा जो टॉपिक आहे क्वेश्चन अँड आन्सर तो स्टार्ट करणार आहे. पण जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल ओके आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल सो दॅट यू विल गेट ऑल द नोटिफिकेशन अपडेट्स. महत्त्वाची जी काही माहिती असेल ॲडमिशन रिलेटेड ती तुम्हाला इथे उपलब्ध होऊन जाईल. सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाईम वी विल स्टार्ट टुडेज टॉपिक. आजचा जो महत्त्वाचा विषय आहे तो आपण सुरू करायचा आहे आणि तो आहे क्वेश्चन अँड आन्सर. तुमचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ज्यामुळे तुमचं मनात कन्फ्युजन असेल, काही गोंधळ असेल तर तो दूर करण्यासाठी मी अतिशय साध्या सोप्या आणि सरळ भाषेत तुम्हाला उत्तरं देणार आहेत आणि तेही विथ प्रॉपर डेटा. ठीक आहे, उगाचच काहीही आन्सर देणार नाही आहे. ही आन्सर्स टोटली माझा जो अनुभव आहे त्या बेसिसवर असतील आणि कागदपत्र जी उपलब्ध आहेत त्यांच्या बेसिसवरतीच मी तुम्हाला आन्सर देणार आहे. बिफोर स्टार्टिंग दिस सेशन आय रिअली वॉन्ट टू थँक ईच अँड एव्हरीवन. तुम्ही लोकांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओ तर पाहतच आहात पण ते शेअर पण करत आहात आणि मला खूप चांगला फीडबॅक भेटत आहे. मग तो फोनवरती असेल किंवा तुमच्या कमेंट थ्रू असेल किंवा मेसेजेस थ्रू असेल. सो आय रिअली वॉन्ट टू थँक ईच अँड एव्हरीवन हू इज डिरेक्टली ऑर इनडायरेक्टली वॉचिंग माय व्हिडिओज अँड सपोर्टिंग मी. चला तर आजचा टॉपिक आपण स्टार्ट करू. ठीक आहे, आणि आजचा पहिला प्रश्न जो असेल, आजचे क्वेश्चन्स काय आहेत हे तुम्हाला या स्क्रीनवर दिसतच असतील आणि हा क्वेश्चन मी प्रत्येक व्हिडिओच्या खाली पाहिला आहे की VIT और ECE इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग इन PICT. ओके, ठीक आहे. त्यानंतर VIT IT और PICT ENTC. त्याच्या पुढे त्यांनी विचारलं आहे की लाईक ENTC इन PICT वर्सेस VIT AIDS. म्हणजे इन शॉर्ट जर हा क्वेश्चन आपण पाहिला तर हा क्वेश्चन असा आहे की VIT मध्ये कम्प्युटर किंवा कम्प्युटर अलाइड ब्रांचेस की मग PICT मध्ये ENTC म्हणजेच ETE तुम्ही म्हणू शकता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. ठीक आहे, किंवा ECE इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग. म्हणजे आता मुलांकडे ऑप्शन कसं आहे बघा, PICT मध्ये त्यांना CS IT लागत नाही आहे. ठीक आहे, किंवा AIDS लागत नाही आहे, पण त्यांना कुठलं भेटतं आहे तर बाबा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग. आता PICT नंतर पुढचं कॉलेज कुठलं लागते मेरिट वाईज तर VIT आणि VIT मध्ये त्यांना कम्प्युटर किंवा कम्प्युटर अलाइड ब्रांचेस भेटत आहेत. आता कन्फ्युजन हे आहे की आपण कम्प्युटर घ्यावं VIT मध्ये की PICT खूपच चांगलं कॉलेज आहे म्हणून PICT मध्ये ENTC घ्यावं किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ETE किंवा ECE या ब्रांचेस सिलेक्ट करावं. हा क्वेश्चन आहे मुळात. ओके, ठीक आहे, आणि याच्यावरती आपण आज डिस्कस करणार आहोत. काही गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. हे असं एका वाक्यात सांगण्यासारखं उत्तर नाही आहे. खरं तर मुलांनी ह्याचा स्वतःचा रिसर्च करणं गरजेचं आहे. पहिली तर गोष्ट, बरेचसे पॅरामीटर्स आहेत जे तुम्ही कधी असे डिसिजन, कारण हे बघा हे डिसिजन खूप महत्त्वाचे आहे. एक तर तुम्हाला पुढची 4 वर्ष या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे, ह्या ब्रांचमधील जे काही सब्जेक्ट असतील त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर त्या फील्डमध्ये काम करायचं आहे. कळालं का? आणि जर तुम्हाला कम्प्युटर टू ENTC किंवा ENTC टू कम्प्युटर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी पण काय वेगवेगळे वेज आहेत ह्याचा पण तुम्हाला विचार करायचा आहे. तर हा व्हिडिओ थोडासा डिटेलमध्ये जाईल पण मी आशा करतो की तुम्ही लोक हा व्हिडिओ जरूर डिटेलमध्ये पहा. म्हणजे तुमचं जे डोक्यात काही कन्फ्युजन असेल PICT की VIT की कम्प्युटर की ENTC तर हे तुमचं पहिल्या आधी दूर होऊन जाईल. ओके, सो वेगवेगळे पॅरामीटर्स मी इथे कन्सिडर केलेले आहेत आणि एक एक पॅरामीटर आपण डिस्कस करू आणि त्यानंतर शेवटी डिसिजन तुम्हालाच घ्यायचा आहे. मी इथे माझा जो अनुभव आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगेन की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, बट फायनली इट इज युअर डिसिजन. ओके, सो विल स्टार्ट विथ द वन बाय वन ऑल द पॅरामीटर. ओके, आता मी काय केलं इथे, मी 2 हे केलेत डिव्हिजन्स. एक तर तुमची कम्प्युटर रिलेटेड ब्रांच घेतल्यात मी इथे.
ठीक आहे, कम्प्युटर और कम्प्युटर रिलेटेड, आणि इथे इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड. ठीक आहे. आता इथे बघा, मी पहिला जो पॅरामीटर घेतला तो इंटरेस्ट. आता पहिली गोष्ट जी आहे ही तुमचा पार्ट ऑफ इंटरेस्ट आहे. कळलं का? असंच नाही की मला मनात वाटलं म्हणून मी कम्प्युटर घेतलं, किंवा मला मनात वाटलं म्हणून मी आता इलेक्ट्रॉनिक्स घेतोय, किंवा हे कॉलेज चांगलं आहे म्हणून मी कम्प्युटर नाही घेत आहे तर मी ENTC घेतोय, इथे मिळते म्हणून. ह्या गोष्टी म्हणजे फारच म्हणजे तुम्ही अभ्यास न करता घेतलेले डिसिजन्स आहे. कधी जेव्हा तुम्ही पहिले डिसिजन घ्याल त्यावेळी तुमचा पहिले इंटरेस्ट बघा. आता मला सांगा, एक पर्सनॅलिटीचा एक भाग आपण कन्सिडर केला. आता तुमची पर्सनॅलिटी अशी असेल की तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम करायला आवडत असेल, आणि एखाद्याची पर्सनॅलिटी अशी असेल की त्याला घरातच बसायचं, एकटं बसून अभ्यास करायचा आहे, किंवा एकटं बसून त्याचं जे काही काम असेल ते करायची इच्छा असेल. तर आता मी जो विचार केला की कम्प्युटर इंजिनिअरिंग, तर कम्प्युटर इंजिनिअरिंग हे असं क्षेत्र आहे की तुम्हाला त्यामध्ये 90% जॉब असे भेटतील, 90 to 95%, जे तुम्हाला कंटिन्युअसली कम्प्युटरसमोर बसूनच काम करायचं आहे. मग एखादा स्टुडंट जो असा कायम 4 ठिकाणी फिरून वगैरे त्याला काम करण्याची, किंवा तो सोशल असेल आणि त्याला अशा गोष्टी आवडत असतील की ऑन फील्ड जाऊन काम करायच्या गोष्टी आवडत असतील, तर मग त्यावेळी त्याच्यासाठी जी पुढची लाईफ आहे ती थोडी स्ट्रगलिंग होऊन जाते. त्याला कंटिन्युअस स्क्रीनसमोर बसून काम करायचं आहे. या उलट दुसरी गोष्ट आहे की ENTCमध्ये तुम्हाला ऑन फील्ड काम करण्याचे चान्सेस खूप भेटतात. मग अशा वेळी जर तुम्हाला फक्त एका खोलीमध्ये बसूनच तुम्ही जर तुमची कामं करायची सवय असेल पहिल्यापासून, जर तुम्ही सोशल नसाल, जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जात नसाल, तर मग तुम्हाला ENTC डिफिकल्ट होऊन बसेल. हा एक भाग पर्सनॅलिटीचा झाला. ठीक आहे. तुम्ही जेव्हा विचार कराल ना तेव्हा असे वेगवेगळे पॅरामीटर्सवरती तुम्ही विचार करायला शिका. पहिली गोष्ट की तुम्ही कसे आहात, तुमचा स्वभाव कसा आहे, आणि त्यानुसार तुम्ही ह्या फील्ड चूज करा. दुसरी गोष्ट इंटरेस्ट कशात आहे हे जर तुम्हाला समजत नसेल, आणि जर तुम्हाला डिसिजन घ्यायचं असेल, तर अजूनही तुमच्याकडे जवळपास महिन्याभराचा वेळ आहे. आणि तुम्ही ह्या पिरियडमध्ये तुम्ही हवं तर आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बरेचसे कोर्सेस फ्रीली अवेलेबल आहेत. एखादा कोर्स कम्प्युटर किंवा कम्प्युटर रिलेटेड तुम्ही घ्या, आणि एखादा कोर्स इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड घ्या, आणि त्यामध्ये तुम्ही पहा की तुम्हाला कशामध्ये जास्त आवड आहे. आता वेगवेगळ्या टेस्ट पण अवेलेबल आहेत ज्या तुम्ही टेस्ट करू शकता. ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यावरती बऱ्याचशा क्वेश्चन्सची आन्सर दिल्यानंतर तुम्हाला तुमचा कल कोणाकडे आहे हे कळू शकतं. इंटरेस्ट आहे की नाही हा म्हणजे समजणं खूप कठीण गोष्ट आहे, पण हे जर वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट केल्या या महिन्याभरामध्ये, तर तुम्ही 101% तुम्हाला कळेल की तुमचा कल कुठे. ठीक आहे. तर त्यामुळे माझं काय म्हणणं आहे की तुम्ही तुमचं पहिले स्वभाव, पर्सनॅलिटी काय आहे ही पहिले फाइंड आउट करा. तुम्हाला कसल्या प्रकारची कामं करणं आवडेल 4 वर्षानंतर. दुसरी गोष्ट, तुम्ही इंटरेस्ट कसा फाइंड आउट करायचं हे पण मी सांगितलं तुम्हाला. वेगवेगळे कोर्सेस, एक आठवड्याचे कोर्सेस घ्या फक्त, जास्त काही नाही. कोर्सेरा प्लॅटफॉर्म आहे, युडेमी प्लॅटफॉर्म आहे, किंवा बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत, अगदी फ्रीली अवेलेबल प्लॅटफॉर्म पण आहेत. तिथे जा आणि एक आठवड्याचे कोर्सेस करा. बघा तुम्हाला त्यामधून थोडीफार तरी आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळ्या टेस्ट आहेत. ठीक आहे. वेगवेगळे ऑनलाईन टेस्ट असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊन तुम्हाला कळू शकेल की तुमचा म्हणजे इंटरेस्ट कशामध्ये आहे. तर ह्या गोष्टी पहिले तुम्ही करा. उगाचच मी ENTC करणार किंवा मी कम्प्युटर करणार असं करू नका, कारण ह्यामध्ये तुम्हाला पूर्ण आयुष्य काढायचं आहे. आणि जर ह्यामध्ये नंतर पुन्हा चेंज करायचं असेल तर पुन्हा काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगेन. ओके. बट फर्स्ट पॅरामीटर इज अन इंटरेस्ट. याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही ब्रांचेसचा नीट विचार करायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानुसार तुम्ही प्रोसीड करा. मी कधीही सजेस्ट करतो की जो तुमचा इंटरेस्ट असेल तीच ब्रांच तुम्ही घ्या. ठीक आहे. अदरवाईज काय होईल, जर इंटरेस्ट नसेल तर नंतर 4 वर्ष नुसतं कॉलेजला जायचं, पेपर पास करायचे आणि डिग्री घ्यायची, आणि त्यानंतर मग तुम्ही 4 वर्षात काहीच केलं नाही म्हणून मग जॉब मिळवताना तुमच्या नाकी नऊ येतील. आणि एक लक्षात ठेवा, कुठलंही कॉलेज असो जगातलं, अगदी तुम्ही IIT मुंबईला जरी गेलात तरी कोणतंही कॉलेज तुम्हाला जॉब देणार नाही. ओके. कोणतंच कॉलेज, तुम्ही जर या विचारत असाल की मी ह्या कॉलेजला गेलो म्हणजे मला जॉब लागेल, तर तो शुद्ध मूर्खपणा आहे. लक्षात ठेवा, ॲडमिशन झाल्यानंतर जेवढं चांगलं कॉलेज असेल तेवढ्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज भेटतील फक्त तुम्हाला, बाकी काही नाही. पण त्या अपॉर्च्युनिटीज ग्रॅब कशा करायच्या आणि त्या कन्वर्ट कशा करायच्या हे तुमच्या हातात आहे. कळालं का? तिथे कॉम्पिटिशन्स पण आहेत. असं नाही की तुम्ही एकटेच बसलाय त्या कॉलेजमध्ये, तुम्हाला इतर मुलांसोबत कॉम्पिट पण करायचं. या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि त्यामुळे मी काय सांगतो की तुमची जी इंटरेस्टची ब्रांच आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, ती ब्रांच सिलेक्ट करा. म्हणजे त्यात तुम्ही काम कराल, आवडीने काम कराल. ओके. सो हा पहिला पॉईंट होता की इंटरेस्ट. ठीक आहे. तुम्ही पहिले हे प्रॉपर अंडरस्टँडिंग करून घ्या दोन्ही कोर्सेस. ओके. प्रॉपर अंडरस्टँडिंग करून घ्या याची.
दुसरी गोष्ट, ॲटलिस्ट 1 वीकचे सर्टिफिकेट कोर्सेस जे असतात ते सध्या ट्राय करून पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणता कोर्स आवडतोय, कशामध्ये तुमचा इंटरेस्ट जास्त आहे हे तुम्हाला कळून येईल. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यावरती तुम्ही टेस्ट देऊ शकता. सर्वे टाईप असतात, वेगवेगळ्या क्वेश्चनची आन्सर द्या आणि त्यावरून पण तुम्हाला एक आयडिया येईल की तुमचा कल कुठे आहे. आणि या सर्वांनंतर मग तुम्हाला कळून येईल की तुमचा इंटरेस्ट काय आहे. ठीक आहे. अँड प्लीज कधीही इंटरेस्ट असलेलीच ब्रांच तुम्ही घ्या. कारण काय माहिती आहे, जर इंटरेस्ट नसेल तर मग 4 वर्ष तुम्ही फक्त कॉलेजला जाऊन येणार आहात, फक्त सब्जेक्ट्स क्लिअर करणार आहात आणि त्यानंतर खरा प्रॉब्लेम स्टार्ट होईल जेव्हा तुम्हाला जॉब भेटताना डिफिकल्ट होईल. ओके. कारण तुम्ही काही 4 वर्षात केलंच नाही, कारण तुम्हाला इंटरेस्टच नाही आहे. मग हे सर्व जर टाळायचं असेल तर पहिले आधी हे गोष्टी फाइंड आउट करा की तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्ही ॲडमिशन घेतच आहात, मग ते ENTCला घ्यायचं की CSEला घ्यायचं हा तुमचा नंतरचा प्रश्न आहे. पण मी जवळपास 12 ते 13 वर्ष शिकवतोय, पण अगदी BEच्या म्हणजे लास्ट इयरच्या मुलाला जरी विचारलं की बाबा तुझ्या सिलेबसमध्ये काय आहे तर त्याला सांगता येत नाही. फर्स्ट इयरच्या मुलाला पण सांगता येत नाही की जेव्हा ॲडमिशन घेऊन जेव्हा तो पहिल्या सेशनला बसतो किंवा दुसऱ्या सेशनला, अगदी 1 आठवडा 1 महिना जरी झाला आणि त्याला विचारलं की तुझ्या सिलेबसमध्ये काय आहे तर तेही त्याला सांगता येत नाही. या प्रकारचं प्रिपरेशन असतं. म्हणजे तुम्ही विचार करा की त्याने ब्रांच काय विचार करून घेतली असेल. ओके. सो माझं काय म्हणणं आहे की तुम्ही खरंच कन्फ्यूज आहात ना, ENTC की कम्प्युटर, PICT की VIT, तर पहिल्या ती सिलेबस नीट पाहून घ्या. सिलेबस जर तुम्ही पाहाल तर CIT किंवा कम्प्युटर अलाइड ब्रांचेसचा जो सिलेबस आहे ना, हा बऱ्यापैकी सिम्पल आहे. सिम्पल इन द सेन्स कम्पेअर टू वॉट इलेक्ट्रॉनिक्स, हा खूप हार्ड आहे. जर तुम्ही रिसर्च कराल तर सगळ्यात डिफिकल्ट लेवलचा जो सिलेबस आहे तो इलेक्ट्रॉनिक्सचा आहे. मग त्यामुळे जेव्हा पण तुम्ही ब्रांच सिलेक्ट करताय की फक्त मला PICT कॉलेज भेटते म्हणून मी ENTC घेतो आणि इकडचं कम्प्युटर सोडतो, तर डोक्यात हे पण ठेवा की ENTCचा सिलेबस हार्ड आहे कम्पेअर टू द CS. ठीक आहे. आणि त्यामुळे तुम्ही त्याची तयारी आहे का, तुमची मनाची तयारी ती असेल तर तुम्ही जा. मग पहिले काय करा, सिलेबस घ्या, त्याच्या रिलेटेड माहिती गोळा करा. नेटवर आता सगळं अवेलेबल आहे, तुम्ही माहिती गोळा करू शकता. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक्सबद्दल तर मी अजून डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्ही पाहून घ्या. कम्प्युटरचा पण एक डिटेल व्हिडिओ आहे, तोही तुम्ही पाहून घ्या आणि त्यातूनही तुम्हाला थोडंफार नॉलेज भेटून जाईल आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करा. सो माझं एवढं म्हणणं आहे की कम्पेअर जर हे दोघांचे सिलेबस केले तर हा खूप हार्ड आहे कम्पेअर टू दिस वन. आणि ओव्हरऑल जर सगळ्या ब्रांचेस जरी कन्सिडर केल्या तर इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स यांचा जो सिलेबस आहे तो खरंच कठीण आहे. ठीक आहे. मग याचा फायदा काय होतो बघा, हा सिलेबस डिफिकल्ट आहे पण त्याचा फायदा काय आहे, जेव्हा तुम्ही जॉबला जाल, ओके, स्पेशली जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब्स बघत असाल, गेटची एक्झाम क्रॅक करायचं पाहत असाल, PSUमध्ये जॉब मिळण्यासाठी गेट इज रिअली गुड वे, तर गेट क्रॅक करणार असाल तर त्या मुलांना जे या ब्रांचमधून पास होतात त्यांना खूप इझी होऊन बसतं, कारण त्या लेवलचं ते अभ्यास करत असतात पहिल्यापासून. पण कम्पेअर टू दिस यांना थोडं डिफिकल्ट होऊन बसतो. म्हणजे फायदा पण आहे, तोटा पण आहे. ठीक आहे. ENTC घेल तर तुम्हाला अभ्यास तर खूप करावा लागेल, पण जर तुमचं टार्गेट काय आहे, ठीक आहे, त्याच्यावरती हे डिपेंड आहे. सो तुम्ही पहिले टार्गेट सेट करा आणि त्यानुसार डिसाईड करा की तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स आणि त्या रिलेटेड ब्रांचेस करायचे की कम्प्युटर करायचं आहे. सिलेबस पाहिला तर कम्प्युटर इज सिम्पल कम्पेअर टू द इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, और यू कॅन से इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग. याच्यापेक्षा तर तो नक्की सोपा आहे. ओके. सो पुढचा जो पॉईंट आहे ना तो आपला ॲव्हरेज पॅकेजेस राहणार आहे. ठीक आहे. तर इथे मी काही महाराष्ट्रातील पहिले महत्त्वाचे कॉलेजेसच घेईन, कारण आपण CET थ्रू महाराष्ट्र कॉलेजेसच टार्गेट करत आहोत. तर त्यामुळे मी काही सिलेक्टेड कॉलेज घेतो, म्हणजे तुम्हाला एक सिनारिओ कळेल. आणि त्यानंतर एखादं असं कॉलेज जे महाराष्ट्राच्या बाहेर आहे आणि त्यातूनही तुम्हाला एक आयडिया येईल की करंट सिनारिओ काय, म्हणजे सध्या जी परिस्थिती आहे ती CEला फेवरेबल आहे की ENTCला फेवरेबल आहे, हे पण तुम्हाला कळून येईल. आणि ते का, त्याचंही आपण रिझन फाइंड आउट करू. तर आता इथे बघा, ॲव्हरेज पॅकेज हा नेक्स्ट पॉईंट आहे. तर मी इथे पहिले VJTI कॉलेज आपण बघू, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे डेटा दिलेला आहे. आणि हे बघा, आपलं आता जे डिस्कशन आहे ते कम्प्युटर अँड इलेक्ट्रॉनिक्स याच्याबद्दल आहे. सो फोकस इज ओव्हर हिअर. आता इथे बघा, हा जो आहे तर कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे हा पार्ट. ठीक आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंग. सो यू कॅन सी हिअर ॲव्हरेज पॅकेज इज 20 लाख पर ॲनम. ठीक आहे. आणि तेच जर आपण इलेक्ट्रॉनिक्स पाहू, ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक्स, तर इलेक्ट्रॉनिक्स तुम्ही इथे पाहू शकता, इट इज ओव्हर हिअर अँड दिस इज 11.17. इलेक्ट्रॉनिक्स किती आहे, 11.17.
म्हणजे थोडक्यात जर VJTI आपण एक रेप्युटेड कॉलेज कन्सिडर केलं तर कम्प्युटरला पॅकेज चांगलं आहे, ठीक आहे. बट हे काय ॲव्हरेज पॅकेज आहे, याच्यामध्ये मिनिमम पण असतात आणि मॅक्झिमम पण असतात. हे सगळं कन्सिडर करून एक ॲव्हरेज पॅकेज एक टर्म आलेली आहे, ठीक आहे. सो एक ऑन ॲन ॲव्हरेज पाहिलं तर 20 इथे भेटते, इकडे ऑलमोस्ट अराउंड 12 किंवा 11 जात आहे. तर डिफरन्स आहे याच्यामध्ये. याच्यानंतर आपण PICTचं प्लेसमेंट रेकॉर्ड पाहू. ओके, आता जर PICTचं कन्सिडर केलं तर हा जो पहिला कॉलम आहे तर हा आहे कम्प्युटरसाठी, ठीक आहे. तर ॲव्हरेज सॅलरी बघा किती आहे, 10.74. आणि हा जो आहे ना हा इलेक्ट्रॉनिक्ससाठी आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. सो इथे पण तुम्हाला डिफरन्स दिसू शकतो की कम्प्युटरला बऱ्यापैकी ॲव्हरेज पॅकेज जे आहे ते जास्त आहे इलेक्ट्रॉनिक्सपेक्षा, ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढे आपण जाऊ आणि आपण VITचं पण पाहून घेऊ. काल आपण ऑलरेडी पाहिलं आहे पण तरी पण एकदा पाहून घेऊ. बघा इथे आता VITचं पाहिलं तर हा कॉलम जो आहे तो कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इकडे आहे तो ENTCसाठी आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी. तर इथे तुम्ही पाहू शकता की ॲव्हरेज पॅकेज जे आहे, ठीक आहे, ॲव्हरेज पॅकेज 12.18च्या आसपास कम्प्युटरसाठी आहे, ठीक आहे. पण ह्यांचं प्लेसमेंट आतापर्यंत 50% पण झालेलं दिसत नाही या रिपोर्टवरून. तर त्यामुळे हे अजून खाली येईल, ठीक आहे. तर ते तुम्ही म्हणजे डे बाय डे अपडेट होईल तसं तुम्ही चेक करत राहा, ओके. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. पण कम्प्युटरचं इथे 12च्या आसपास दिसत आहे. त्यानंतर जर आपण इथे इलेक्ट्रॉनिक्स पाहिलं, ठीक आहे, तर इलेक्ट्रॉनिक्सचा जो ॲव्हरेज पॅकेज आहे, ठीक आहे, ॲव्हरेज पॅकेज तर हा 9.61 म्हणजे अराउंड 10च्या आसपास आहे, हे अराउंड 12च्या आसपास आहे. तर यावरून एक गोष्ट पुन्हा क्लिअर होते की जरी जास्त मार्जिन नसलं ॲव्हरेज पॅकेजमध्ये तरी कम्प्युटरला एक थोडासा जास्त पॅकेजेस मिळताना दिसत आहेत, ओके, ठीक आहे. त्यानंतर आता हे झाले महाराष्ट्रातील कॉलेजेस. आपण कुठली कॉलेज पाहिली तर VJTIचं पाहिलं, त्यानंतर PICT पाहिलं, त्यानंतर VIT पाहिलं, ओके. तर आता आपण एक कॉलेज असं पाहू जे महाराष्ट्राच्या बाहेर आहे आणि इट इज हायली रेप्युटेड कॉलेज, दॅट इज IIIT, ठीक आहे, IIIT बँगलोर. तर IIIT बँगलोरमध्ये पहा तुम्ही, हा त्यांचा प्लेसमेंट सिनारिओ आहे, ठीक आहे. प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स फॉर 23-24 कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग. तर आता इथे बघा ॲव्हरेजवरती जर आपण फोकस केला तर हे अराउंड 33-34 आणि हे बघा 36-37च्या आसपास आहे. इकडे जर कन्सिडर केलं तर हे बघा 21-22च्या मध्ये, इथे ऑलमोस्ट 29-30च्या मध्ये. म्हणजे बघा ECE म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड जे आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग, तर त्याचा पॅकेज खूप जास्त आहे कम्पेअर टू वॉट नॉर्मल कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. आता हे काय आहे आणि का इथे जास्त पॅकेज भेटतात याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो तुम्ही नंतर पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला एक क्लिअर आयडिया येऊन जाईल की ENTC किंवा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड ज्या काही ब्रांचेस आहेत त्यांना इथे पॅकेजेस जास्त का भेटत आहेत, ठीक आहे. आणि ते विथ प्रूफ मी दिलेलं आहे की का भेटत आहे. तर तो पण व्हिडिओ तुम्ही एकदा जरूर पाहून घ्या. त्यानंतर आपण आता वळूया आपल्या पॅरामीटर्सकडे. सो कन्सिडरिंग महाराष्ट्र, फक्त महाराष्ट्राचं कन्सिडर केलं आपण, ठीक आहे, तर कम्प्युटरला, ठीक आहे, याला जे पॅकेजेस जे आहेत ते थोडे जरा जास्त दिसताना भेटतात. हाय जरी असलं तरी मी एक गोष्ट इथे क्लिअर करू इच्छितो. मी असे बरेच स्टुडंट पाहिलेत की ज्यांची पॅकेजेस 3 ते 4 लाखापासून चालू झालेली आहेत, ठीक आहे. अँड हायेस्ट पॅकेजेस अराउंड 50, कळते का, एवढी पण भेटलेली आहे. तर आता तुम्ही कुठे बसणार हे तुम्ही पहा. मी इथे सगळं दाखवतोय, तुम्हाला क्लिअर कट आयडिया देतोय, ठीक आहे. कम्प्युटरला ॲव्हरेज पॅकेज 20 म्हणजे मी त्याच्या आसपास असणार असं नाही आहे. काही मुलं जी AIML, AIDS अशी पण ब्रांचेस केलेले आहेत, इवन कम्प्युटर पण केलेले आहेत, त्यांना पण पॅकेजेस 3 ते 4 लाखाची पण भेटलेली आहेत, अशी मुलं आहेत, ओके. तर तुम्ही 20च्या आसपास कसे जाल हे टोटली तुमच्यावरती डिपेंड आहे. इथे पण सुरुवात ही 3 ते 4 लाख पर ॲनम आहे आणि ॲव्हरेजचं पॅकेज तुम्ही पाहिलेलीच आहे, ठीक आहे. सो अराउंड 10 यू कॅन एक्सपेक्ट ॲव्हरेज पॅकेज. हे मी हायेस्ट लिहितो आहे इथे, हायेस्ट. तर हे नीट समजून घ्या, नाही तर तुम्ही पुन्हा हे ॲव्हरेज कन्सिडर कराल. सो नो, ह्याचं ॲव्हरेज जर पकडलं आपण तर अराउंड 20 पकडून चला तुम्ही, 15 to 20. ओके. सो पुढचा पॉईंट जो आपण आता घेणार आहोत तो आहे नंबर ऑफ कंपनीज, ठीक आहे. आता मी जे प्लेसमेंट रिपोर्ट दाखवले ते तुम्ही एकदा स्वतः वेबसाईटवरती जा आणि ते चेक करा, ठीक आहे. अगदी VJTI, COEP, SPIT, PICT, VIT, PCCOE सगळ्यांचे चेक करा, ठीक आहे. आणि स्पेशली तुम्ही कम्प्युटर, ENTC आणि IT, ठीक आहे, अशा ब्रांचेसचे तुम्ही कंपनीज फाइंड आउट करा.
कारण कंपॅरिझन आपण इथे कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड ब्रांचेसमध्ये आपण करत आहोत. तर त्या रिलेटेड कंपनीज बघा आणि तुम्हाला एक गोष्ट जाणून येईल की ज्या कंपनीज येतात कॉलेजेसना तर याच्याशी रिलेटेड खूप आहेत. हाय नंबर, आय कॅन से हाय नंबर ऑफ कंपनीज आर रिलेटेड विथ द कम्प्युटर अलाइड ब्रांचेस, कम्प्युटर और कम्प्युटर अलाइड ब्रांचेस. म्हणजे आय टी कंपनीज खूप जास्त येतात आणि त्यामध्येच हे जे ENTCची मुलं आहेत ती ह्या आय टी कंपनीजमध्येच काम करतात. हा महाराष्ट्रामधला सिनारिओ आहे. ठीक आहे. कोर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फार कमी आहेत. ठीक आहे. पण असं याचा अर्थ नाही की तुम्हाला जॉबच कोर कंपनीमध्ये नाही आहे. आहेत, बरेच आहेत. PSUमध्ये तुम्ही ट्राय करू शकता. तर आहेत, जॉब नाही आहेत असं नाही आहे. पण जेव्हा तुम्ही कॉलेज कॅम्पस आणि प्लेसमेंट्स रेकॉर्ड पाहता तर एक गोष्ट क्लिअर आहे की आय टी कंपनीजमध्येच ही मुलं काम करतात. आता यामुळे काय होतं माहिती आहे काय, हा जो मुद्दा आहे कॉम्पिटिशन हा वाढलेला आहे कोणासाठी, कम्प्युटर इंजिनियर्ससाठी आणि कम्प्युटर अलाइड ब्रांचेसमधले जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी. कारण इथे नुसते कम्प्युटरवाले नाही आहेत, तर इथे ENTCवाले घुसत आहेत, मेकॅनिकलवाले घुसत आहेत, सिव्हिलवाले घुसत आहेत, सगळे इथे घुसत आहेत. कळालं का? का? कारण आता AIML आणि AIDS झालेलं आहे आणि AIML आणि AIDS हे कोणीही करू शकतं. मी तुम्हाला माझा जो मेकॅनिकल रिलेटेड जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवेन की मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट जो आहे हा बेस्ट सुटेबल फॉर वॉट AIML अँड AIDS जॉब्स आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगची रिक्रुटमेंट खूप हाय आहे या फील्डमध्ये. तर त्यामुळे हे जे कम्प्युटरवाले आहेत यांच्यासोबत कॉम्पीट करायचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर रिपोर्ट पाल तर एक गोष्ट लक्षात येते की याच्यामध्ये ऑलमोस्ट 70% स्टुडंट्स हे कम्प्युटरचे आहेत, कम्प्युटर किंवा कम्प्युटर अलाइड ब्रांचेसचे म्हणजे IT रिलेटेड. आणि ऑलमोस्ट 30% स्टुडंट्स हे नॉन IT बॅकग्राऊंडमधून येतात. जेव्हा पण आपण रिक्रुटमेंट स्टॅटिस्टिक पाहतो तर तुम्ही ही स्टॅटिस्टिक अगदी गुगल करून पहा, तुम्हाला कळून येईल की 70% स्टुडंट म्हणजे CEIT, AIML, AIDS हे IT कंपन्यांमध्ये जॉब करतात आणि अराउंड 30% स्टुडंट आहेत हे नॉन IT बॅकग्राऊंडचे आहेत आणि ते पण या कंपन्यांमध्ये काम करत आहेत. ओके, सो यामुळे इथे कॉम्पिटिशन हाय आहे आणि ही तर कोर ब्रांच आहे तर त्यामुळे कॉम्पिटिशन इज व्हेरी लो. ENTCच्या जे कोर ब्रांचेसमध्ये कोर जॉबमध्ये कोणी दुसरा ब्रांचचा स्टुडंट येणार नाही. ठीक आहे. ऑफकोर्स मल्टीडिसिप्लिनरी वर्क असू शकतं पण जेव्हा तुम्ही कोर वर्क सांगता ठीक आहे तर त्यावेळी तुम्हाला तिथे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरच लागेल. ठीक आहे. तर त्यामुळे इथे कॉम्पिटिशन लो असेल, इथे हाय असणार आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही हवं तर हे गुगलवरती सर्वे पाहू शकतात, न्यूजमध्ये पाहू शकतात की नॉन IT बॅकग्राऊंडची मुलं इथे काम करत आहे. आणि हे मी तुम्हाला जेव्हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जो व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला ते क्लिअरली मी विथ प्रूफ दाखवून देईन. ठीक आहे. आता राहतं राहिलं काय अपॉर्च्युनिटीज, तर अपॉर्च्युनिटीज दोन्हीकडे हाय आहेत. सध्याचा ट्रेंड पाहता कम्प्युटरला तर खूप हाय डिमांडिंग आहे. अँड ओके, हिअर इट इज ॲव्हरेज ओपनिंग मी असं म्हणू शकत नाही, ॲव्हरेज अपॉर्च्युनिटीज असं मी म्हणू शकत नाही, बट ॲव्हरेज टू हाय. ओके, ठीक आहे. सो इट डिपेंड्स ऑन युअर स्किल्स की तुम्ही कसे स्किल डेव्हलप करता या 4 वर्षामध्ये. मी मगाशी पण बोललो होतो की जर समजा तुम्हाला कम्प्युटरच घ्यायचं होतं पण तुम्हाला आता समजा हा कंपॅरिझन होता की बेस्ट कॉलेजमध्ये मला ENTC भेटतं आहे आणि दुसऱ्या कॉलेजमध्ये कम्प्युटर, म्हणून मी ENTC घेतो. तर ENTC घेतल्यानंतरही तुमच्याकडे ऑप्शन आहे की तुम्ही 4 वर्ष मेहनत घ्या, त्यासोबतच तुम्ही कोडिंग वगैरे सगळं शिकून घ्या आणि B नंतर जर तुम्हाला मनासारखा जॉब नाही भेटला तर तुम्ही मास्टर्सला जायचं. ओके, गेट एक्झाम द्या आणि IITs, NITs ओके अशा ठिकाणून तुम्ही किंवा IIITs जे आहेत इथून तुम्ही मास्टर्स करा कम्प्युटरमध्ये. आत्ताच मी तुम्हाला जो प्लेसमेंट रेकॉर्ड दाखवला IIIT बँगलोरचा, तर तुम्ही पाहू शकता की MTech स्टुडंटला कशा प्रकारचं पॅकेज भेटत आहे. सो तुमच्याकडे जर ENTC झालं असेल आणि तुम्हाला जर कम्प्युटरमध्येच पुढे करायचं असेल तर तुम्ही हा पण मार्ग तुम्ही अवलंबू शकता. यू कॅन गो विथ दिस अप्रोच. तर आता काही गोष्टी मी इथे बऱ्यापैकी क्लिअर केलेल्या आहेत. सर्वात पहिले तुम्हाला इंटरेस्ट फाइंड आउट करायचं, त्यासाठी मी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत की तुम्ही ब्रांचची बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग करून घ्या. त्याच्या रिलेटेड काही सर्टिफिकेट कोर्स असतील, एक आठवड्याचे जरी असतील तरी आता करून पहा, जेणेकरून तुम्हाला कळेल की खरंच मला त्यामध्ये इंटरेस्ट आहे का. त्यानंतर वेगवेगळे टेस्ट आहेत, ज्या टेस्ट तुम्ही देऊन पण तुम्हाला एक आयडिया येऊ शकते की मी इलेक्ट्रॉनिक्स चांगल्या प्रकारे करू शकतो की कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर अलाइड ब्रांचेसमध्ये करू शकतो. सिलेबस नक्की पहा. सिलेबस विल गिव्ह यू द डिफिकल्टी लेवल
विल गिव्ह द आयडिया अबाउट द डिफिकल्टी लेवल की कोण डिफिकल्ट, आणि मी तुम्हाला लिहून देतो की दिस इज रिअली हार्ड कम्पेअर टू द वॉट कम्प्युटर. ॲव्हरेज पॅकेजेस पाहिले तर इथे 15 ते 20 लाखाचं ॲव्हरेज पॅकेज आहे. ठीक आहे, इकडे पाहिलं तर ॲव्हरेज पॅकेज अराउंड 10 लाख पर ॲनम आहे. बट मी क्लिअरली सांगतो इट इज टोटली डिपेंडिंग ऑन युअर स्किल्स की तुम्ही इंटरव्ह्यू कसा क्रॅक करता. नाहीतर दोन्ही ब्रांचेसमध्ये तुम्ही जर म्हणाल तर अगदी 3 आणि 4 लाखापासून दोन्हीकडे स्टार्टिंग आहे. कळालं का? म्हणजे मी कम्प्युटरला ॲडमिशन घेतलं म्हणजे माझं पॅकेज हे ENTCपेक्षा जास्तच असणार आहे असं नाही आहे. दोन्ही ब्रांचेसमध्ये तुम्हाला 3-4 लाखापासून पण सुरू झालेले विद्यार्थी दिसतील. ओके, सो त्यानंतर नंबर ऑफ कंपनीज ऑफकोर्स कन्सिडरिंग द महाराष्ट्र. ठीक आहे, IT कंपनीज महाराष्ट्र कॉलेजला जास्त येतात आणि तेच इलेक्ट्रॉनिक्सच्या मुलांना रेक्रूट करतात जास्त करून. ठीक आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे कोर जॉब्स नाही आहेत. ठीक आहे, तुम्ही गेट द्या, PSUमध्येच तुम्ही जॉबला लागू शकता. त्यानंतर अपॉर्च्युनिटीज ऑफकोर्स कन्सिडरिंग करंट सिच्युएशन हाय डिमांडिंग कम्प्युटर आणि कम्प्युटर अलाइड ब्रांचेस आहेत. बट याचा अर्थ असा नाही की इकडे नाही, तर इकडे कन्सिडरिंग द अवेलेबल कंपनीज. ठीक आहे, अपॉर्च्युनिटी ॲव्हरेज टू हाय. बट जर मी पुढचा 4 वर्षाचा जर विचार केला, ठीक आहे, तर सध्या एक डिमांडिंग सेक्टर मी म्हणू शकतो आणि ज्यामध्ये गव्हर्नमेंटसुद्धा इंटरेस्ट आहे, त्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहे, तो म्हणजे सेमीकंडक्टर. ठीक आहे, तर त्यामुळे लिहून घ्या की यापुढे म्हणजे 2026-27 पर्यंत ह्याची डिमांड खूप हाय राहणार आहे. ओके, व्हेरी हाय आय कॅन से. आणि ते तुम्हाला दिसत असेल IIITच्या ज्या प्लेसमेंट आहे त्यामधून दिसत असेल की इट इज अ व्हेरी हाय डिमांडिंग सेक्टर बाय 2026 or 27. त्यानंतर कॉम्पिटिशन ऑफकोर्स यांना कॉम्पिटिशन या सगळ्यांशी करायचं आहे. आणि हेच नाही तर अजून MCA पण आहे, कळतंय का? त्यानंतर MSc कम्प्युटर पण आहेत. ही ज्या IT कंपन्यांना टार्गेट करत आहेत. तर त्यामुळे यांच्यासाठी काय आय कॅन से कॉम्पिटिशन इज व्हेरी हाय. फक्त मी हा मगाशी का लिहिला नव्हता MSc किंवा MCA किंवा BSc कॉम्प किंवा MSc कॉम्प हे का लिहिले नव्हते, कारण मी नॉन IT बद्दल बोलत होतो. ठीक आहे, सो नॉन IT हे अराउंड 30% ऑलरेडी वर्क करत आहेत IT कंपनीजमध्ये. ठीक आहे, आता त्या आणि कन्सिडरिंग इलेक्ट्रॉनिक्स ऑफकोर्स लो कॉम्पिटिशन कम्पेअर टू वॉट कम्प्युटर. आता हे सर्व पॅरामीटर्स मी इथे क्लिअर कट तुम्हाला आयडिया दिलेली आहे. वेगवेगळे पॅरामीटर्स जेव्हा पण तुम्ही कम्प्युटर आणि ENTCमध्ये पहिले जर कन्फ्यूज असाल तर पहिले ते कन्फ्युजन क्लिअर करा, हे सगळे पॅरामीटर्स कन्सिडर करून. ओके, सो आता मूळ मुद्द्याकडे यायचं आहे आपल्याला की क्वेश्चन जो होता तो PICTमध्ये मी ENTC घेऊ की VITमध्ये कम्प्युटर किंवा कम्प्युटर अलाइड ब्रांचेस घेऊ, हा आपला मेन मुद्दा होता. ठीक आहे, तर मी तुम्हाला आता पहिले ब्रांचबद्दल सांगितलं आहे, त्याचा फ्युचर स्कोप, अपॉर्च्युनिटी, ॲव्हरेज पॅकेजेस हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केल्या. सिलेबसची डिफिकल्टी लेवल पण क्लिअर केलेली आहे. तर यावरून पहिल्या तुम्ही ब्रांच डिसाईड करा. मी पहिल्यापासून सांगत आलो, माझ्या पहिल्या व्हिडिओपासून सांगत आले की तुमचा जो इंटरेस्ट असेल, जी फेवरेट ब्रांच असेल त्यामध्येच तुम्ही ॲडमिशन घ्या. मग जर तुमची फेवरेट ब्रांचच कम्प्युटर किंवा कम्प्युटर अलाइड असेल तर कॉलेज बघण्याचा प्रश्नच काय येतो, करेक्ट? कारण तुम्ही जर इंटरेस्ट जो असेल त्यामध्ये जर काम कराल तर तुमच्याकडून चांगलं काम होईल, ना की तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या ब्रांचमध्ये काम कराल. का? कारण ते फक्त एक बेस्ट कॉलेज आहे म्हणून. आणि त्यामध्ये जर इंटरेस्ट नसेल तर तुम्ही फक्त अटेंडन्ससाठी कॉलेजला जाल. म्हणजेच काय तर रेग्युलर टाईपचे क्वेश्चन्स पार्ट करा, त्याचे रेग्युलर टाईपचे क्वेश्चन्स सॉल्व करा, त्याचे आन्सर्स पार्ट करा आणि एक्झाम्स क्लिअर करा आणि फक्त सर्टिफिकेट घ्या. पण याने तुम्हाला पुढे करिअरमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो त्यामुळे कॉलेजवरती जास्त फोकस न करता तुम्ही ब्रांचवरती जास्त फोकस करा, हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून सांगत आलेलो. तरीही तुम्हाला जर बेस्ट कॉलेज पाहिजे असेल तर मी PICT वर्सेस VIT टाकलेलं आहे. तुम्ही बेस्ट कॉलेज चूज करू शकता इररेस्पेक्टिव्ह ऑफ युअर फेवरेट ब्रांच. ठीक आहे, तर त्यानंतर जर तुम्हाला कम्प्युटरमध्ये करायचं असेल तर मास्टर्स हा अतिशय चांगला मार्ग आहे. त्यासाठी तुम्ही गेट थ्रू IIT किंवा NITsला टार्गेट करा. त्यामुळे किंवा IIIT, मी मगाशी दाखवलं त्याप्रमाणे IIITला पण टार्गेट करू शकता. पण पुन्हा तुमची 2 वर्ष वाढतील. ठीक आहे, बट ऑफकोर्स हा डिसिजन तुमचा आहे. मी सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे क्लिअर केलेले आहे. योग्य डिसिजन तुम्ही पूर्ण विचार करा आणि त्यानंतरच घ्या. सो विथ दिस आय स्टॉप हिअर. मी आजचा सेशन आता एंड करत आहे. माझा पहिला क्वेश्चन जो होता, जो बऱ्याच मुलांनी विचारला होता, तो मी तुम्हाला विथ ऑथेंटिक डॉक्युमेंट इथे आन्सर्स दिलेले आहेत. तुमचा जो काही कन्फ्युजन असेल तो क्लिअर होऊन जाईल. राहिला तुम्ही लोकांनी खूपच चांगल्या प्रकारे मला रिस्पॉन्स दिला आहे, त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा आभारी. रिअली थँक्यू, थँक्स अ लॉट. असंच सपोर्ट करत राहा. मी नवीन नवीन व्हिडिओज देत राहीन आणि तुमच्या प्रत्येक क्वेरीचं एक समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. सो विथ दिस आय स्टॉप हिअर. थँक्यू, थँक्स अ लॉट.